बऱ्याच घरकुल लाभार्थ्यांना घरकुल मिळाले, परंतु ते बांधण्यासाठी जागा नाही, तर अशा लाभार्थ्यांना सरकार घरकुलसाठी पैसे देत आहे, म्हणजेच त्या जागेसाठी पैसे देत आहे। अशी एक सरकारची योजना आहे, ज्या योजनेतून सरकार लाभार्थ्यांना जागेसाठी आर्थिक सहाय्य करत आहे। त्यासाठी सरकारने काही पात्रतेच्या अटी सुद्धा लावलेल्या आहेत। पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना या योजनेअंतर्गत सरकार जागेसाठी लाभार्थ्यांना 1 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य करत आहे। पंडित उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेअंतर्गत हे आर्थिक सहाय्य ज्या लाभार्थ्यांना घरकुल मिळाले आहे त्याच लाभार्थ्यांना मिळणार आहे। या योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण व राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत घरकुल पात्र परंतु जागा उपलब्ध नसलेल्या कुटुंबियांना सरकारकडून 1 लाख रुपये अर्थसहाय्य देण्यात येत आहे। घरकुलासाठी 500 चौरस फूट पर्यंत जागा खरेदीसाठी प्रति लाभार्थी रुपये 1 लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य हे देण्यात येत आहे। जिल्हाधिकारी व शासनाकडून उपलब्ध झालेल्या शासकीय व संपादित जागा आणि ग्रामपंचायत अंतर्गत गावठाण हद्दीत येणाऱ्या जागा विनामूल्य या उपलब्ध करून देण्यात येत आहेत। या योजनेसाठीचे निकष असणार आहेत: केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनेअंतर्गत घरकुलास पात्र परंतु घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थी आणि याची पात्रता असणार आहे। केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनेअंतर्गत घरकुलास पात्र परंतु घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थी जे आहेत ते लाभार्थी या योजनेसाठी पात्र आहेत आणि याच लाभार्थ्यांना सरकारकडून 1 लाख रुपये मिळणार आहेत जागा घेण्यासाठी। हे सर्व झालं या योजनेसाठीचे निकष किंवा पात्रता काय असणार आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे या योजनेचा फॉर्म कसा भरायचा, तर या योजनेचा फॉर्म हा ऑनलाईन नसून ऑफलाईन पद्धतीने भरायचा आहे। या योजनेसाठी तुम्हाला अर्ज हा गट विकास अधिकारी किंवा पंचायत समिती यांच्याकडे करावा लागणार आहे। तर आपण आजच्या व्हिडिओमधून सर्वात महत्त्वाचं म्हणजे पंडित दीनदयाळ घरकुल जागा खरेदीसाठी जे अनुदान मिळतं ती योजना पाहिली आणि या योजनेअंतर्गत पात्रता काय आहे किंवा अर्ज कुठे करायचा हे सुद्धा पाहिले। सो हा महत्त्वपूर्ण आणि कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा। भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेट सोबत, तोपर्यंत धन्यवाद।